छानपैकी दुपारी जेवण वगैरे झालं आणि मस्तपैकी झोप येत होती म्हणून थोडीशी बेडवरती पडले. नित्यांशला सुद्धा आंघोळ वगैरे घातली होती आणि त्याला सुद्धा झोपवला होता. आता म्हटलं थोड्यापैकी जरा आराम करावा म्हणून ते पडली होती. पुण्यासाठी थोडीशी पडली होती पण झोप काय आली नाही. मग थोड्या वेळाने उठली आणि ताईने थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे प्यायला दिलं, ते सुद्धा पिऊन घेतलं. त्या वेळाने कॉलेजवरून माणसे सुद्धा आली होती आणि तिच्या कॉलेजच्या काहीतरी गमती जमती त्या सगळ्या आम्हाला सांगत होते आणि त्यावरून आम्ही हसत होतो. आणि मग नंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये झोप का आलीच नाही म्हणून भरपूर जांभळ्या वगैरे येत होत्या मला. ते सोनू आणि आमचे भाऊ दुपारी बँकेमध्ये वगैरे गेले होते. थोडंसं काम वगैरे होतं आमच्या आईंचं आणि अक्कांचं. थोडंसं बँकेतलं काम करायचं होतं, त्यासाठी ते तिघं आईन आणि अक्कांना घेऊन गेले होते. आणि त्याच्यातच ते लवकर आले नाही म्हणून आम्ही त्यांना फोन वगैरे केला, पण त्याच्यामध्ये ना त्यांना भरपूर मला समजलं की त्यांना ताप वगैरे आलाय म्हणून ते आईंच्याच घरी आराम करत बसले होते. नंतर चहाचा टायमिंग झाला, मग आम्ही त्यांच्याविषयी बोलत होतो की कशामुळे वगैरे ताप वगैरे आला. तोपर्यंत ताई आमच्या चहा वगैरे घेऊन आल्या, आम्ही चहा पीत बसलो. नाहीतर आम्ही त्याच वेळेला पनवेलला निघणार होतो, पण त्यांना ताप वगैरे आला त्यामुळे ते शक्य होत नव्हतं. त्यांना रिक्षा सुद्धा चालवता येत नव्हती म्हणून आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. आमचे भाऊ त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि डॉक्टरांनी त्यांना ना आराम वगैरे करायला सांगितला, गोळ्या वगैरे दिल्या. दुसऱ्या दिवशी अंगारकी संकष्टी होती आणि आमच्या ताईंनी साबुदाण्याची खिचडी आणि दही वगैरे दिलं होतं. आणि यावेळेला मी नित्यांशच्या नंतर पहिल्यांदाच उपवास पकडला होता. आणि कारण हा उपवास आहे ना माझा नित्यांश राहिला त्यावेळेपासून मी बंद केला होता आणि आता मी तो चालू करण्याचं ठरवलं होतं. आणि मी ताईंना पण बोलले की मी यावेळेला अंगारकी संकष्टी पकडणार आहे. त्यांचा ताप वगैरे उतरला, मग आम्ही पनवेलला जाण्याचं ठरवलं कारण दुसऱ्या दिवशी श्रीची स्कूल वगैरे होती म्हणून थोडासा चहा वगैरे घेतला आणि आम्ही जाण्यासाठी निघालो. खाली येऊन रिक्षामध्ये वगैरे बसलो आणि काहीतरी विसरलं, तर ताईंचा मोबाईल जो रिपेअरिंगला आम्हाला न्यायचा होता तो विसरला होता. तोच द्यायला मुद्दा आमची खाली पळत आली होती. ताईंच्याच बिल्डिंगमध्ये राहणारी मुलगी ट्युशनला चालली होती, तिला सुद्धा आम्ही आमच्या बरोबर घेतलं आणि तिला ट्युशनपर्यंत सोडलं. सिद्धी आणि श्री स्कूलमधून येत होते आणि ते सुद्धा आम्हाला रस्त्यामध्ये भेटले. आम्ही त्यांना सुद्धा बाय बाय केलं आणि आमचा पुढचा प्रवास